येत्या 30 तारखेला मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसत आहे. नेमकं करमाळा तालुक्याचे किंवा खरं तर मराठा समाजाची काय भूमिका मागच्या एका 8 दिवसापूर्वी आंतरवाली सराटी या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी 30 तारखेला आंदोलन उपोषणाच्या माध्यमातून आंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन करण्याचा त्या ठिकाणी सरकारला इशारा दिलेला आहे. त्या दृष्टीने आणि ते इशारा देत असताना महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना त्या ठिकाणी 30 तारखेला आंतरवाली सराटी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे. तत्पूर्वी ज्या 30 तारखेला ज्या मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषण करणार आहेत, मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तत्पूर्वी जर शासनाचा प्रतिनिधी म्हणून शासनाचे काही मंत्री जर त्या ठिकाणी चर्चेला आले आणि चर्चेतून मार्ग जर निघाला तर ते आंदोलन त्या ठिकाणी थांबवू देखील शकतात जरांगे पाटील. परंतु आजची परिस्थिती जर पाहता, ज्यावेळेस मुंबईला लाखोच्या संख्येने मराठा बांधव त्या ठिकाणी मुंबईला आंदोलनासाठी गेले होते, तिथं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामधल्या ज्या प्रमुख मागण्या होत्या की हैदराबाद गॅजेट लागू करा, सातारा गॅजेट लागू करा, या मागणीच्या संदर्भात त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. त्यावेळेस राज्य सरकारने त्यावेळेस त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं आणि त्या ठिकाणी सातारा गॅजेट हे 15 दिवसात 1 महिन्यामध्ये लागू केलं जाईल असं आश्वासन देऊन आणि हैदराबाद गॅजेट हे त्या ठिकाणी लागू केलं होतं. आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने केलेलं आंदोलन हे आंदोलन स्थगित केलं होतं. परंतु त्याच्यानंतर ते आंदोलन झालेलं 6 महिने पेक्षा अधिक कालावधी झाला, परंतु अद्यापर्यंत सातारा गॅजेट लागू झालेले नाही. हैदराबाद गॅजेट लागू केलं, परंतु त्या ठिकाणचे जे कुणबी समाज बांधवांचे जे मराठा समाज बांधवांचे कुणबी दाखले आहेत ते दाखले देण्याचं त्या ठिकाणी प्रक्रिया थांबवलेली आहे. आणि ह्याच्यामुळेच 30 तारखेला मनोजदादा जरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यासाठी मराठा समाजाला आव्हान केलेलं आहे, त्या ठिकाणी उपस्थित राहा. त्या आव्हानाला प्रतिसाद देत करमाळा तालुक्यातील हजारो मराठा बांधव त्या ठिकाणी आंतरवाली सराटी या ठिकाणी जाणार आहेत आणि मनोजदादा जरांगे पाटील यांना त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवणार आहेत. मी आपल्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील मराठा बांधवांना आव्हान करू इच्छितो की मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्यासाठी, आपल्या समाजातील वाढती सुशिक्षित बेरोजगारी याच्यासाठी आणि समाजाला आरक्षण मिळावं आणि समाजातील सुशिक्षित बेरोजगार जो आर्थिकदृष्ट्या विवंचनेत आहे, मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कचलेला आहे आणि तो आत्महत्यासारखं त्या ठिकाणी पाऊल उचलतोय, ह्या सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील लढत आहेत. तरी मी ह्या सर्व मराठा समाजातील बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपण कुणाचीही वाट न पाहता मिळेल त्या वाहनाने, जमेल त्या पद्धतीने 30 तारखेला आंतरवाली सराटी या ठिकाणी आपण सगळ्यांनी धडकायचं आहे. कारण आता आपण बघितलं याच्या अगोदरचे जे आंदोलन मनोजदादा जरांगे पाटलांनी केली त्या आंदोलनाला काही लोकांनी आपल्याला मदत केली आणि त्या मदत करण्यामागचा हेतू त्यांचा प्रामाणिक नव्हता किंवा शुद्ध नव्हता, कारण त्याच्या मागे त्यांचा काहीतरी स्वार्थ दडलेला होता. त्याच्या मागे स्वार्थ दडलेला होता कारण समोर विधानसभा होती, जिल्हा परिषद होती, पंचायत समिती होती, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या. त्याच्यामुळे त्यांनी समाजाप्रती काहीतरी प्रेम दाखवण्याचा त्या ठिकाणी स्वार्थ त्याच्या पाठीमागे ठेवून केलेला प्रयत्न आहे. परंतु आता कुठलीही निवडणुका नसल्यामुळं आपल्या मदतीला कुणीही येणार नाही हे आपण जाणून स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी जावं ही आपल्या माध्यमातून मी मराठा बांधवांना आवाहन करू इच्छितो. तत्पूर्वी जो 30 तारखेचा जो मनोजदादा जरांगे पाटील यांनी इशारा दिलेला आहे त्या इशाऱ्यामध्ये जर शासनाच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून जर आमच्या मागण्या मान्य झाल्या किंवा आंदोलन स्थगित होईल, ते जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहा, हीच मी आपल्या माध्यमातून तालुक्यातील मराठा समाजाला आवाहन करू इच्छितो. खरं तर मुंबईला ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांचं भव्य असं आंदोलन झालं, उपोषण झालं, त्यावेळेस त्या ठिकाणी सरकारमधील काही लोकप्रतिनिधी आले होते, मंत्री आले होते. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही
हा जो प्रश्न आहे आरक्षणाचा, तो महिनाभरात किंवा काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये मिटवू, त्या आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित झालं होतं. परत एकदा आंदोलन करावं लागतंय. सरकार कुठं नुसतंच आश्वासनाची खैरात किंवा नुसतंच मराठा समाजाला गाजर दाखवण्याचा प्रयत्न करते. सरकार हे मराठा समाजाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये कुठेही संवेदनशील असताना दिसत नाही. कारण ज्यावेळेस एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये हे मराठा भगवं वादळ त्या ठिकाणी धडकलं होतं, त्यावेळेस जी आश्वासनं दिली, आश्वासनाची पूर्तता करताना दिसत नाही. म्हणजे शासनाने त्यावेळेचा फक्त वेळ मारून नेण्याचं काम केलेलं आहे. शासन हे आत्ताच तुम्ही म्हणल्याप्रमाणे मराठा समाजातील बांधवांना किंवा मराठा समाजाच्या भावनेशी खेळतंय, कुठंतरी समाजाला नादी लावून वेळ मारून नेण्याचं काम करतंय. कुठल्याही पद्धतीचं हे शासन हे समाजाच्या प्रती, आत्ताच मी सांगितल्या पद्धतीने समाजाच्या प्रश्नावरती संवेदनशील असताना दिसत नाही. वेळ काढूपणा ह्याच्यामध्ये पूर्णतः चालू आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतलेला आहे मनोजदादांनी, त्या निर्णयाची मराठा समाज पूर्णपणे ताकदीने त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि उभं राहावं ही मी आपणाला आपल्या माध्यमातून समाजाला आवाहन करू इच्छितो. आता सध्या भारत सरकारच्या सर्व धोरणांविरोधात भारतामध्ये जे कॉकरोच जनता पार्टी म्हणून आता एक चळवळ उभी राहत आहे युवकांची, अशा प्रकारे आता कुठेतरी आपल्याला मराठा समाजाला सुद्धा एक मोठी चळवळ उभा करावी लागेल काय? नाही, जे का आत्ताच आपण सांगितलेले कॉकरोच जनता पार्टी, हा कॉकरोच जनता पार्टी म्हणजे एक समाज नसून ह्या देशामधील सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी केलेलं एक खूप मोठं आंदोलन आहे आणि हा सुशिक्षित बेरोजगारांच्या भावनेचा उद्रेक आहे. हे कॉकरोच जनता पार्टी म्हणजे त्यांच्या ज्या भावना आहे त्यांच्या भावनेचा हा कुठंतरी झालेला उद्रेक आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही, महागाई, बेरोजगारी, पेपर फुटी सारखे ह्या देशामध्ये अशा घटना घडत असताना ह्याला सामोरं हा सुशिक्षित बेरोजगार युवक जात आहे. आणि अशामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांची तुम्ही कुठंतरी कॉकरोच, परावलंबी असं म्हणून कुठंतरी त्या ठिकाणी थट्टा मांडलेलं आहे अशी वक्तव्य करून, त्यामुळं हा त्या सुशिक्षित बेरोजगार युवकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक आहे. जे सुप्रीम कोर्टाचे जज आहेत ते कुठेतरी अशा युवकांचे थट्टा करत आहेत. नाही, असं सुप्रीम कोर्टाचे जे जज आहेत ह्यांनी जे असं वक्तव्य केलं आहे, या वक्तव्यामधूनच हा सुशिक्षित बेरोजगारांमधून उसळलेला हा संताप आहे, हा उसळलेली संतापाची लाट आहे आणि हा उसळलेला त्यांचा उद्रेक आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार हे शासन आहे. येत्या 30 तारखेच्या आंदोलनाची दखल घेईल सरकार. सरकारला येत्या 30 तारखेच्या आंदोलनाची दखलच घ्यावी लागेल. कारण मराठा समाजाचं आंदोलन हे सरकारला न परवडणार आहे आणि मला वाटतं सरकार हे 30 तारखेची वाट बघणारच नाही. 30 तारखेच्या अगोदरच जे समाजाच्या मागण्या आहेत ते मान्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण सरकारने आता समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. खरं तर आता सरकार सुद्धा पेट्रोल, डिझेल ह्या संदर्भात कुठेतरी आव्हान करते, वाहनं मोठ्या प्रमाणात वापरू नका आणि तुटवडा आता हळूहळू जाणवायला सुद्धा लागलेला आहे. विविध पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही, मोठमोठ्या रांगा डिझेलसाठी पेट्रोलसाठी लागलेले दिसून येत आहेत. आंतरवाली सराटीपर्यंत पोहोचायचं म्हटलं की ह्या सर्व बाबींची गरज लागणार आहे. कुठेतरी तेवढं जनता किंवा तेवढी लोक तिथपर्यंत पोहोचतील असं वाटतं. मराठा समाजातला युवक हा कशाची वाहनाची, ह्याची पेट्रोलची, डिझेलची कशाचीही वाट बघणार नाही. समाजातला युवक हा मिळेल त्या वाहनाने, मिळेल त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पोचणार. कारण ह्याच्यामध्ये मराठा समाजाची आजची जी वेळ समाजावरती आलेली, आजची परिस्थिती जी आलेली आहे आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर हे डिझेल, पेट्रोल ह्या समस्या आणि हे रडगाणं आणि हे कारण शोधण्यात तथ्य नाही आणि समाज ते कारण शोधणार सुद्धा नाही किंवा त्या कारणामुळे त्या ठिकाणी समस्या येऊ शकते. त्या समस्याला कुठेही बेकनं घालणार नाही. आपण बघतो ज्यावेळेस दिंड्या निघतात, पंढरपूरला जातात, 500-500 किलोमीटरवरून दिंड्या पंढरपूरला निघतात,
त्याच्याकडे काय वाहनच असतात का, चालत निघतात. ही जर समस्या जर गंभीर बनत राहिली आणि 30 तारखेला जर शासनाने तोपर्यंत मार्ग नाही निघला तर समाज बांधव हे 28 तारखेला 29 तारखेला पायी चालत आंतरवाली सराटीकडे निघतील.